गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया छाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत गुणस्थान मार्गणा आमची सुरू आहे आणि गुणस्थान मार्गणेमध्ये 8व्या गुणस्थानाचं वर्णन आम्ही बघतो आहे, ज्या गुणस्थानाचं नाव आहे अपूर्वकरण गुणस्थान. अपूर्वकरण पूर्वी कधीही झालेले नव्हते अशा प्रकारचे विशिष्ट रूपाने शुभ परिणाम, शुद्ध परिणाम जीवाचे जेव्हा होतात आहे त्या परिणामांना अपूर्व परिणाम असं म्हटल्या जाणार आहे. आणि या गुणस्थानात अपूर्वकरण परिणाम तर अनेक वेळेला होतात. 10 स्थानं त्याची सांगितलेली आहे करण प्राप्त होण्याची, तर 10 स्थानांवर परिणाम होतात. प्रत्येक वेळेला ते कार्य पूर्ण होईपर्यंत करण परिणाम निरंतर सुरू राहतो. तर आता आपण गुणस्थानाच्या अपेक्षेने म्हणजे चारित्र प्राप्तीसाठी, आणि चारित्र ही कोणता मला प्राप्त करायचं आता, औपशमिक चारित्र किंवा क्षायोपक्षमिक चारित्र हे प्राप्त करण्यासाठी जे विशुद्ध परिणाम झालेले आहे त्या परिणामांना अपूर्वकरण परिणाम म्हटलेले आहे. अधःकरण परिणाम पहिल्यांदा आम्ही 7व्या गुणस्थानाच्या सातिशय अप्रमत्त भागात पाहिले. त्या ठिकाणी 4 तऱ्हेच्या विशेषता बघितल्या. असंख्यात लोकप्रमाण परिणामांची जाती बघितली. त्याला आम्ही 3072 परिणामांमध्ये अंक संदृष्टीत सांगितलं. आणि अंतर्मुहूर्त या गुणस्थानाचा काल आहे त्याला 16 समयामध्ये दाखविल्या गेलं. उदाहरणासाठी अपूर्वकरण गुणस्थानाचा काळ देखील अंतर्मुहूर्तच आहे, पण अंतर्मुहूर्त काल असताना अधःकरणाच्या कालापेक्षा हा काल कमी आहे. तिथे 16 समय दाखविला गेला, इथे उदाहरणामध्ये 8 समय हा कालावधी सांगितलेला आहे. तिथे असंख्यात लोकप्रमाण परिणाम सांगितले. अपूर्वकरणामध्ये परिणामांची संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यापेक्षा जास्त परिणाम कमी समय आणि परिणाम जास्त अशा प्रकारे असंख्यात लोकप्रमाण परिणाम हे सांगितले. आणि असंख्यात लोकप्रमाण त्याला म्हणायचं की एक लोक जर आम्ही बघितला तर त्या लोकामध्ये जे काही प्रदेश आहे असे असंख्यात लोक आमच्या मनामध्ये कल्पायचे आणि त्याची जेवढे संख्या येईल ती संख्या म्हणजे असंख्यात लोकप्रमाण परिणामांची संख्या म्हटली जाणार आहे. अशा तऱ्हेने हे अपूर्वकरण गुणस्थान आहे. अधःकरणामध्ये आम्ही अही चाल बघितलेली होती, म्हणजे तिरपे तिरपे परिणाम, की त्या परिणामांचं काही वेळेपर्यंत ते परिणाम पुढच्या समयात देखील आम्हाला दिसू शकतात, म्हणून त्या चालीला अही चाल म्हटलेली होती. अपूर्वकरणामध्ये देखील अही चाल लावता येते आणि ती लावलेली आहे लब्धिसारादी ग्रंथांमध्ये. जसं उदाहरणासाठी पहिल्या समयामध्ये अपूर्वकरणामध्ये 1 ते 456 परिणाम घेतलेले आहे. 1 याचा अर्थ अत्यंत जघन्य परिणाम, त्या समयात होणारा अत्यंत जघन्य पण विशुद्ध परिणाम आहे तो, तर तो परिणाम 1 या आकड्याने दाखवला. आणि त्या समयातला उत्कृष्ट परिणाम जर आम्हाला पाहायचा असेल तर 456वा परिणाम आहे. अशा तऱ्हेने 1 पासून 156 परिणाम हे पहिल्या समयात होतात.
जर आम्ही लावलं तर आता त्याची चाल 1 पासून 156 पर्यंत गेली. आता दुसऱ्या समयामध्ये या 456 पैकी 156 456 पैकी एकही परिणाम दिसणार नाही. दुसऱ्या समयात आम्हाला परिणाम जे दिसतील ते 456च्या पुढचे परिणाम दिसतील, 457 पासून परिणाम दिसतील. म्हणून 457 म्हणजे 456 पासून आम्हाला तिरप जावं लागलं 457 पर्यंत. तर असा जो चालण्याचा परिणाम सांगितला, ही पण सर्पाची जशी वाकडी तिकडी गती असते त्याप्रमाणे सांगितला. म्हणून 457 पासून 928 पर्यंतचे परिणाम हे दुसऱ्या समयात जीवाचे असणार आहे. यामध्ये एक विशेषता लक्षात घ्यायची की पहिल्या समयवरती जो जीव त्या ठिकाणी अपूर्वकरण मांडेल तो दुसऱ्या समयवरती जीवाच्या परिणामांशी त्याची कधीही सदृशता असणार नाही. त्याचे परिणाम हे अपूर्वच राहणार आहे. आणि तो असा, समजा एखादा जीव 457 परिणाम घेऊन दुसऱ्या समयात आहे, मध्यम परिणाम कोणतेही राहतील आणि उत्कृष्ट परिणाम 928 आहे, आणि तिसऱ्या समयात परत 929 पासून परिणाम सुरू होईल आणि 1416 पर्यंतचा परिणाम. अशा तऱ्हेने त्याची जी चाल सांगितलेली आहे ही पण अही चाल म्हटल्या जाणार आहे. त्या ठिकाणी अधःकरणात आपल्या लक्षात येते की थोडंसंच अंतर वाटतं त्या ठिकाणी चालीचं, पण या ठिकाणी हेही अंतर अशा प्रकारे अही चालगत म्हटल्या जाणार आहे. असं हे अपूर्वकरण गुणस्थान आहे. याचा चार्ट जर आपल्याला बघायचा असेल तर गोमटसार वगैरे ग्रंथात मिळू शकतो किंवा लब्धिसार मध्ये याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळू शकतं. अशा तऱ्हेचा हा अपूर्वकरणाचा परिणाम जीवाचा असणार आहे. आता या अपूर्वकरण गुणस्थानामध्ये काही विशेषता असतात की आता तो जीव चारित्र प्राप्तीसाठी उद्यम करत आहे. एक तर त्याचं चारित्र असणार आहे औपशमिक चारित्र किंवा क्षयिक चारित्र. अजून कोणत्याही तऱ्हेचा उपशमना किंवा क्षय 8व्या गुणस्थानात तो करत नाही. हे बरोबर असलं तरीही पुढे चालून तो निश्चितपणे उपशम किंवा क्षय करणार. या दृष्टीने इथूनच चारित्राची सुरुवात झाली असं म्हणता येऊ शकतं. हा असा भाव आहे. या ठिकाणी आतापर्यंत धर्मध्यान होतं 7व्या गुणस्थानापर्यंत. आता जसा तो 8व्या गुणस्थानात त्यांनी प्रवेश केला त्याला शुक्ल ध्यानाची पहिली शुक्ल ध्यान त्या ठिकाणी असणार आहे. पृथक्त्व वितर्क विचार नावाचं पहिलं शुक्ल ध्यान 8 पासून पुढच्या गुणस्थानात त्याची असणार आहे 11 गुणस्थान पर्यंत. हे पृथक्त्व वितर्क विचार हे शुक्ल ध्यान असणार आहे. या ठिकाणी जीवाची 6व्याच गुणस्थानामध्ये आहार संज्ञा गेलेली आहे. या गुणस्थानात भय संज्ञा देखील जाणार आहे. अशा तऱ्हेने या गुणस्थानाच्या काही विशेषता आहेत. काल आपण गती बघितलेली होती. 8व्या गुणस्थानाची गती कोणती राहील तर ती निश्चितपणे मनुष्यच तो राहील, द्रव्यवेदी पुरुषवेदीच राहील. नंतर 4थ्या कालामधलाच तो मनुष्य असावा लागेल अशी आपण त्या ठिकाणी विशेषता बघितलेली होती. आता या ठिकाणी या गुणस्थानामध्ये उदय किती प्रकृतींचा आहे याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही बघितलेलं होतं की उदय योग्य प्रकृती एकूण आहे 122. थोडासा आपण मागचा संदर्भ बघू. उदय योग्य प्रकृती एकूण 122 आहे. पहिल्या गुणस्थानात 117चा उदय सांगितला, 10ची उदय विच्युती आणि 5 अनुदयात प्रकृती असणार आहे. कारण पहिल्या गुणस्थानात 5 प्रकृतीचा उदय कधीही संभवनीयच नाही. अशा 5 प्रकृती या अनुदयात टाकलेल्या आहे. अशा कोणत्या प्रकृती आहे की ज्यांचा उदय पहिल्या गुणस्थानातील जीवाला होणारच नाही.
तीर्थंकर, आहारद्विक तीर तीर्थंकर प्रकृती, आणि आहारक द्विक आणि मला वाटते मिश्र प्रकृती असेल. मिश्र आणि प्रकृती आहे. सम्यक 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 प्रकृती आहे. सम्यक प्रकृती. कारण हा कारण सम्यक प्रकृतीचा उदय चौथ्यापासून आहे, मिश्रचा उदय तिसऱ्यात राहणार आहे, आहारक द्विकचा उदय 6व्यामध्ये राहणार आहे आणि तीर्थंकर प्रकृतीचा उदय 13व्या 13व्यात 13व्या. राहणार आहे. 13व्यात. तर अशा तऱ्हेने ह्या 5 प्रकृतीचा या ठिकाणी उदय असणारच नाही, अशा आपण उदयामधून अनुदयात टाकून उदय विच्छुत्ती आणि अनुदय काढून अशा प्रकृती आपण बघितल्या. दुसऱ्या गुणस्थानात ह्या 10 आणि 5 प्लस करून 15 व्हायला पाहिजे होत्या, पण या ठिकाणी दुसऱ्या गुणस्थानामध्ये तो जर जीवन दुसऱ्या गुणस्थानात जर मरण पावला तर तो नरक गत्यानुपूर्वी नरकात जात नाही, म्हणून नरक गत्यानुपूर्वी त्याला उदयात असत नाही. म्हणून त्या ठिकाणी 1 प्लस करून 16 प्रकृती अनुदयात टाकलेल्या होत्या आणि 4 ची उदय विच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात आहे, म्हणजे अनंतानुबंधी 4 ची. कारण तिसऱ्यापासून आता अनंतानुबंधीचा उदय कोणत्याही जीवाला असणार नाही. दुसरं गुणस्थान अनंतानुबंधीच्या उदयात आहे आणि पहिल्या गुणस्थानात अनंतानुबंधीचा उदय असतोच असतो. त्यामुळे तिसऱ्यापासून पुढे मात्र अनंतानुबंधीचा उदय आता असणार नाही. नंतर 16 आणि 4 20 झाल्या, पण आता इथे 22 अनुदयात टाकल्या तिसऱ्या गुणस्थानात. याचं कारण असं की त्या तिथे मरण ठिकाणी नाही, मरण नाही तिथे आहे मरण नाही, म्हणून म्हणून नरक त्याला गत्यानुपूर्वी आपण दुसऱ्यातच काढली. इथे 2 अनुच्या आणखी काढायच्या, देवगती, नरकगती आणि मनुष्य गती 3 अनुपूर्वी काढायच्या आणि 1 मिश्रचा उदय इथे असणार आहे, म्हणून मिश्र अनुदयातून उदयात टाकायची. अशा प्रकारे 22, 100 आणि 1 हे झालेलं आहे आपलं प्रकरण. थोडं रिवाइज करत आहे मी, फक्त इथपर्यंत आपण बघितलेलंच आहे. आणि इथे 1 मिश्र प्रकृती उदयात असणार आहे आणि याच गुणस्थानात मिश्र प्रकृतीची पण उदय विच्छुत्ती असणार आहे. कारण मिश्र प्रकृतीचा उदय फक्त आणि फक्त तिसऱ्याच गुणस्थानात याचा उदय असतो, बाकी कोणत्याही गुणस्थानात या प्रकृतीचा उदय असत नाही. मग चौथ्या गुणस्थानात आम्हाला 22 आणि 1 23 पाहिजे होते. आपण या 23 मधून आता मरण सुरू झालेलं आहे, म्हणून 4 अणुपूर्वी याच्यातून आम्ही कमी केल्या आणि 1 सम्यक प्रकृती ऍड केली. अशा तऱ्हेने 18 प्रकृती इथे अनुदयात राहिल्या, उदयामध्ये 104 झाल्या आणि 17 प्रकृतींची इथे उदय विच्छुत्ती आहे. 17 प्रकृती आपण बघितलेल्या होत्या की आता याच्या पुढे अप्रत्याख्यानावरण म्हणजे असणार नाही, म्हणून अप्रत्याख्यानावरण 4 ची इथे उदय विच्छुत्ती आहे. वैक्रियक षटक बघितलेलं होतं. षटक म्हणत असताना कोणत्या प्रकृती घ्यायच्या वैक्रियक षटकात? देवायू देवायू आणि वैक्रिक द्वीप, नाही वैक्रिक द्वीप वैक्रियक दोन्ही घ्यावं शरीर, लागेल ना. वैक्रियक अंगोपांग, अंगोपांग, नंतर देवगती देवगत्यानुपूर्वी, नरक. नरकगती नरकगत्यानुपूर्वी, अशा या 6 प्रकृती घ्यायच्या वैक्रियक षटक मध्ये. देवगती देवगत्यानुपूर्वी, नरकगती नरकगत्यानुपूर्वी, वैक्रियक शरीर आणि वैक्रियक अंगोपांग. नंतर नरकायू आणि देवायू ह्या पण घ्यायच्या, पण त्या षटकात नाही आहे म्हणून वेगळ्या सांगितल्या. नरकायू, देवायू, मनुष्य गत्यानुपूर्वी, तिर्यंच गत्यानुपूर्वी, दुर्भग, अनादेय आणि अयशक कीर्ती. जेव्हा आम्ही ह्या प्रकृती बघतो की ह्या उदयातून आता गेलेल्या आहे, याचा सरळ सरळ अर्थ हा लावायचा की चौथ्याच्या पुढे जेव्हा तो अनुव्रत धारण करतो तेव्हापासून त्याला यशक कीर्ती नामकर्माचाच उदय आहे, त्याला अयशक कीर्तीचा उदय असत नाही, दुर्भगचा त्याला उदय असत नाही. म्हणजे सर्व जीव त्याच्यावर प्रीती करणारेच आहे, अशा प्रकारचा अनादेय त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कांती असणारच आहे
अनादेयचा उदय गेला, चौथ्यापर्यंत असू शकतो. 5 पासून अनुव्रत धारण केली की हे त्याच्या जीवनात असणार नाही. अशा प्रकारे चौथ्या गुणस्थानात 17 प्रकृतीची उदय विच्छुत्ती आहे. 8व्यामध्ये परत उदय विच्छुत्तीतून 4 प्रत्याख्यानावरण, तिर्यंचायु, तिर्यंचगती, नीच गोत्र आणि उद्योत, याला आपण म्हटलं होतं तिर्यंचायु, तिर्यंचगती, नीच गोत्र आणि उद्योत, ह्या 4 मिळून शतार चतुष्क हे नाव होतं त्याला. या शतार चतुष्कचा आणि 4 प्रत्याख्यानावरणाचा असा इथे उदय विच्छुत्ती 8ची असणार आहे. म्हणजे आता 5व्या गुणस्थानाच्या पुढे उदयात त्याची तिर्यंच आयु आणि तिर्यंच गती हे असणार नाही, नीच गोत्र असणार नाही. याचं कारण असं की देशव्रती हा तिर्यंच गतीतील जीव असू शकतो, पण त्याच्या पुढे तिर्यंच गतीतील जीव जाऊ शकत नाही. म्हणून आता तिर्यंच गती, तिर्यंच आयु याचा त्याला उदय नसणार आहे. नंतर 6व्या गुणस्थानात 5ची उदय विच्छुत्ती लावताना आहारक द्विकची उदय विच्छुत्ती इथे आहे, कारण 6व्या गुणस्थानातच याचा उदय आहे आणि उदयाला आणि उदय पण तिथे आहे आणि उदय विच्छुत्ती देखील त्याच गुणस्थानात आहे. नंतर 3 महानिद्रा अशा प्रकारे 5 प्रकृतीची आहे. प्रमत्त विरत मध्ये 4 प्रकृतींची उदय विच्छुत्ती आहे. इथे आता सम्यक प्रकृती काढायची. सम्यक प्रकृती का काढायची? कारण 7च्या पुढे क्षयोपक्षमिक सम्यक दृष्टी बाला जीव असत नाही. क्षयोपक्षम सम्यक्त्व असेल तर ते फक्त 7व्या गुणस्थानापर्यंत असू शकतं. म्हणून या ठिकाणी सम्यक्त्व प्रकृती याचा देखील उदय विच्छुत्ती होणार आहे. आणि 7च्या पुढे तो जीव जर त्याचे संवहनहीन असेल तर तो श्रेणी आरोहण करू शकत नाही. म्हणजे असंप्राप्त स्फुस्फाटिका, किलीत आणि अर्धनाराच हे 3 निकृष्ट संवहन असेल तर तो श्रेणी आरोहण करू शकत नाही. म्हणून या 3 संवहनाची इथे उदय विच्छुत्ती आहे. याचा अर्थ काल आपण स्पष्ट केला, काल बघितलं की 7व्या गुणस्थानाच्या पुढे जीव का जाऊ शकत नाही या पंचम काळामध्ये. तर त्याचं उत्तर हे असू शकतं, एक तर की त्याला निकृष्ट संवहन आहे आणि 7च्या पुढे जाणारा जीव हा उत्तम संवहन वाला पाहिजे. उत्तम संवहन, 3 उत्तम संवहन म्हटलेले आहे. या 3 उत्तम संवहनानेच तो पुढे जाऊ शकतो. म्हणून 3 हे इथे याची उदय विच्छुत्ती केलेली आहे. अर्धनाराज्य, किलीत आणि स्फुस्फाटिका. आणि पंचम काळातील सगळ्या जीवांना ही 3 निकृष्ट संवहनच असतात. पुढची 3 संवहन पंचम काळात कोणत्याही जीवाला असत नाही. म्हणून इथे त्याची उदय विच्छुत्ती झालेली आहे. आणि आता 8वं गुणस्थान आम्ही बघतो आहे अपूर्वकरण गुणस्थान. अपूर्वकरण गुणस्थानामध्ये ज्या 7व्या गुणस्थानात 46 प्रकृती अनुदयात आहे आणि 4ची उदय विच्छुत्ती झाली, अशा प्लस करून 50 प्रकृती अनुदयात आल्या. 50 आल्या. आम्हाला टोटल 122ची करायची आहे. म्हणून 122 मधनं 50 वजा गेल्या तर 72 प्रकृती इथे उदयामध्ये आहे. आणि या गुणस्थानात हास्यादी 6ची उदय विच्छुत्ती होणार आहे. हास्य, रती, अरती, शोक आणि भय, जुगुप्सा या 6ची उदय विच्छुत्ती ही 8व्या गुणस्थानात आहे. आणि याची बंध विच्छुत्ती जी झालेली होती यापैकी काही प्रकृतीची बंध विच्छुत्ती, अरती आणि शोक या 2 प्रकृतीची बंध विच्छुत्ती ही 6व्या गुणस्थानात होती. आणि या 6ची उदय विच्छुत्ती आता 8व्या गुणस्थानात आहे. याचा अर्थ आता ते मुनिराज ध्यानामध्ये लीन असल्यामुळे त्यांना हे नो कषाय कोणत्याही प्रकारे किंचितही विचलित करू शकणार नाही. हास्य, रती, अरती, शोक, भय आणि जुगुप्सा
या प्रकृती त्यांच्या उदयात आता पुढच्या गुणस्थानात असणार नाही. म्हणजे ध्यानामध्ये त्यांना या प्रकृतीचा उदयाचा उद्रेक होऊन ध्यान विचलित होईल अशी संभावना यत्किंचित देखील असणार नाही. म्हणून या 6 प्रकृतीची इथे उदय विच्छुत्ती लावायची आहे. 72 प्रकृती एकूण उदयात असणार आहे आणि 50 प्रकृती ह्या ज्या वर आपण सगळ्या आतापर्यंत काढल्या या सगळ्या प्रकृती या ठिकाणी अनुदयात टाकायच्या. आणि त्या काही अजून तीर्थंकर प्रकृती वगैरे ह्या तर आहेत. बंध विच्छुत्ती कधी आहे यांची? 8व्यातच आहे ना? 8व्यात 6 4ची आहे. हास्य, रती, अरती आणि हास्य, रती, भय आणि जुगुप्सा याची आहे. आणि याच्यामधला अरती आणि शोक याची बंध विच्छुत्ती 6व्या गुणस्थानात आहे. अच्छा. सगळ्या त्या अच्या अशुभ, अस्थिर, अरती या 6ची विच्छुत्ती 6व्या गुणस्थानात आहे. आणि त्याच्यातल्या 2ची 4ची 8व्यात आहे. तर हे आपण उदय विच्छुत्तीचं प्रकरण पाहिलं. थोडं रिपीट झालं, हरकत नाही, कारण एकदम ह्या प्रकृती आपल्याला लक्षात राहतही नाही आणि रिपीट झाल्याशिवाय आपल्याला त्या पाठांतर पण त्याचं होणार नाही. म्हणून उदय आणि उदय विच्छुत्ती. आणि उदय विच्छुत्तीच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं की जिथे ज्या प्रकृतीचा उदय झालेला आहे त्याच्या पुढच्या गुणस्थानात त्या प्रकृतीच्या उदयाने होणारी चंचलता किंवा मलिनता जीवनात असणार नाही. जसं अप्रत्याख्यानावरणाची उदय विच्छुत्ती, प्रत्याख्यानावरणाची उदय विच्छुत्ती जर आता देशसंज्ञामध्ये झालेली आहे तर अणुव्रत घेण्यामध्ये महाव्रतासाठी त्याला प्रत्यवाय असणार नाही. महाव्रत तो घेऊ शकणार आहे. अशा प्रकारे हा भाव आपल्याला उदयाच्या बाबतीत समजायचा आहे. आता बंध आणि बंध विच्छुत्ती. बंध या ठिकाणी 8व्या गुणस्थानामध्ये बंध हा 58 प्रकृतीचा आहे. कोणाला काही यावर प्रश्न आहे? उदयावर, उदया संबंधात काही प्रश्न आहे? 8व्या गुणस्थानात आता बंध विच्छुत्ती आपल्याला बघायची आहे. अपूर्वकरण गुणस्थान. अपूर्वकरण गुणस्थानामध्ये अबंध प्रकृती आहे 62 आणि 58 प्रकृतींचाच आता इथे बंध होतो आहे आणि 36 प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे. 8व्या गुणस्थानाचे भाग केलेले आहे, 7 भाग केलेले आहे साधारणतः. पहिला भाग जेव्हा आहे या पहिल्या भागामध्ये दर्शनावरण कर्मामधल्या निद्रा आणि प्रचला या 2 कर्म प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे. निद्रा आणि प्रचला या 2ची बंध विच्छुत्ती पहिल्या भागात आहे आणि या भागामध्ये चढताना त्याला मरण येत नाही. म्हणजे जोपर्यंत हा पहिला भाग तो पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांनी श्रेणी आरोहण केली असेल, हा पहिला भाग पार करेपर्यंत चढताना देखील त्याचं आता मरण संभवनीय नाही. इथे आल्यानंतर मात्र मरण त्याचं आयु संपू शकते. आयु संपली तर त्याचं मरण होऊ शकतं. अशा तऱ्हेचं हे आहे. नंतर 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या भागामध्ये कोणत्याही तऱ्हेची बंध विच्छुत्ती झाली नाही. 6व्या भागामध्ये मात्र आता 30 प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे. म्हणजे म्हणून 8व्या गुणस्थानाचा 6वा भाग हा नेहमी महत्वपूर्ण सांगितलेला आहे, कारण याच ठिकाणी अनेक शुभ प्रकृतींची देखील बंध विच्छुत्ती झालेली आहे. सगळ्यात आम्ही शुभ प्रकृती जी मानतो ती तीर्थंकर प्रकृती. आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध कोणत्याही जीवाला जो सुरू होतो तो 4थ्या गुणस्थानापासून सुरू होऊ शकतो आणि तो 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत होऊ शकतो. 6व्याच्या पुढे तो श्रेणी जर आरोहण करेल तर तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्या ठिकाणी रुकलेला आहे, त्याची बंध विच्छुत्ती झालेली आहे. म्हणून आता इथे तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती आहे. निर्माण, प्रशस्त विहायोगती, पंचेंद्रिय, तैजस, कारमाण, आहारक शरीर, आहारक अंगोपांग याचाही बंध, आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग याचा उदय
6व्या गुणस्थानात येतो आणि बंध मात्र 7व्यापासून 8व्याच्या 6व्या भागापर्यंत होतो. इथे त्याची बंध विच्छुत्ती झालेली आहे. नंतर समचतुरस्र संस्थान, जे तीर्थंकरांचं संस्थान असतं, शरीराचा आकार असतो, याचाही बंध फक्त 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंतच होतो, पुढे होत नाही. देवगती, आता पहिल्या गुणस्थानात नरक गती गेलेली होती, दुसऱ्यात तिर्यंच गती गेलेली होती, मग पुढे मनुष्य गती पण गेलेली होती. पण गती नामकर्माचा उदय जीवाला कोणत्या ना कोणत्या सुरू असतोच. तो 4थ्याच्या पुढे गेला की त्याला देव गतीचाच बंध निरंतर आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर त्याला देवगतीचा देखील आणि देवगत्यानुपूर्वीचा बंध पण रुकलेला आहे. नंतर वैक्रियक शरीर, वैक्रियक अंगोपांग, 4 वर्णादी अगुरु लघु उपघात परघात उच्छ्वास त्रस बादर पर्याप्त आणि प्रत्येक स्थिर शुभ सुभग सुस्वर आदेय. म्हणजे या प्रकृतींचा जर आम्ही विचार केला तर या सगळ्या पुण्य प्रकृती आहे. आता जीवाला पुढे श्रेणी आरोहण करायचं आहे, त्याला जशा पाप प्रकृती त्यांनी पहिल्यांदा काढून टाकल्या, आता पुण्य प्रकृतीचा बंध देखील त्याच्या जीवनात रुकलेला आहे. पुण्य प्रकृती देखील तो बांधत नाही आणि अशा प्रकारे या 30 पुण्य प्रकृतींची बंध विच्छुत्ती 8व्या गुणस्तराच्या 6व्या भागात आहे. आणि 7व्या भागामध्ये हास्य, रती, भय आणि जुगुप्सा. नो कषायामधले 2 कषाय आधीच 6व्या गुणस्थानात बंधातून गेलेले होते, अरती आणि शोक. या ठिकाणी हास्य, रती, भय आणि जुगुप्सा हे 4 कषाय गेले. आता त्याच्याजवळ 3 वेदच फक्त नो कषायामधले उरलेले आहे. बाकीचे 6 नो कषाय आता त्याच्या जीवनात नाही, त्याचा बंध त्याला होणार नाही आणि फक्त वेदाचा बंध त्याला सुरू आहे. आणि वेदाचा बंध होत असताना उदय कोणत्याही वेदाचा सुरू असेल, पण बंध होताना मात्र पुरुष वेदच तो बांधत आहे. कारण उदय कोणत्याही वेदाचा असेल पण बांधताना तो पुरुष वेदच बांधत आहे. असं का? याचं कारण नपुंसक वेद पहिल्याच गुणस्थानात गेलेला आहे. आठवते बंधातून? हॅलो, नपुंसक वेद पहिल्या गुणस्थानात गेलेला आहे. नंतर स्त्रीवेद दुसऱ्या गुणस्थानात गेलेला आहे आणि दुसऱ्या गुणस्थानापासून पुढे आता त्याला कोणत्याही गुणस्थानात तो असेल, कोणत्याही वेदानी तो श्रेणी आरोहण करत असेल, पण 3ऱ्यापासून पुढे त्याला पुरुष वेदाचाच बंध आहे. अशा प्रकारे इथे त्याच्या इतक्या प्रकृतींची बंध विच्छुत्ती झालेली आहे. त्याच्यात कारमान पण दिलेलं आहे. तर मग कारमान म्हणजे कारमान शरीर, कारमान शरीर, कारमान शरीर, 5ही मग कारमान शरीराचा आता शरीराचा बंध रुकला. कारमान शरीराचा कारमान बंध म्हणजे कर्माचाच हं बंध रुकला म्हणावं लागेल की नाही? कर्माचा, कारमान शरीर अलग आणि कर्म अलग. 5 प्रकारचे जे शरीर सांगितले त्यातला कारमान शरीराचा बंध रुकलेला आहे. कर्म तर येऊ लागलेला आहे त्याच्याजवळ. शरीर म्हणजे नामकर्म आहे ना. जे कर्म आत्म्यासोबत बांधल्या गेलेला त्यालाच आपण कारमान शरीर म्हणतो की नाही? पण तो आता बंध रुकलेला आहे. कारमान शरीराचा त्याला बंध नाही. 5 प्रकारचे जे शरीर नामकर्म सांगितले त्यामधला जो कारमान शरीर बंध आहे तो नाही आहे आता त्याला. कर्म त्याच्याजवळ येणार आहे. कर्माचा बंध त्याला होणार आहे. ज्या ज्या तिथे प्रकृती बंधाच्या सांगितल्या तेवढ्या त्याचा बंध आहे. पण ह्या 5 शरीरापैकी कारमान शरीर जे आहे त्याचा बंध रोखलेला आहे. पण मला कळत नाही की कारमान त्याच्यामध्ये 2 याच्यामध्ये काय भेद आहे, म्हणजे कारमान शरीर आणि येणारं कर्म. कारमान शरीर म्हणजे अष्टदल कमलाच्या आकाराचं जे काही शरीर, म्हणजे शरीर आहे ते, आणि ते आपल्या आत्मप्रदेशावर स्थित आहे, ते नाही येणार आहे आता. त्याचा बंध नाही होणार आहे. पण ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म हा बंध होणार आहे.
याच्यात फरक केलाय सूक्ष्म. आणि हे जे कारमायन शरीर सांगितले ना, हे जेव्हा विसरसोपचे रूपाचं असते त्याचा वर्ण पण पांढरा सांगितलेला आहे. आणि कर्माचा वर्ण सांगितला, कर्म हे अनेक रंगाचं म्हणजे 5ही रंगाचं असू शकते. याच्यामध्ये हा फरक केलेला आहे. म्हणून इथे कारमायन शरीराचा आता बंध रुकलेला आहे, त्याला कारमायन शरीराचा बंध नाही होणार आहे. म्हणजे ते थोडक्यात संघात आपण एकमेक होणं, द्रव्य मनाचा बंध नाही असं म्हणू. तसं म्हणा. आता ते बारीक सूक्ष्म काय आहे पूर्ण हे तर हं. माहिती नाही एवढं, पण अच्छा. हा बंध होत नाही कारमायन शरीराचा. कर्म येईल अच्छा. त्याच्याजवळ, हम्म. ज्ञानावरण कर्म तो बांधत आहे, दर्शनावरण कर्माचा बंध आहे, हम्म. अंतराय कर्म तो बांधत आहे, 10व्या गुणस्थानापर्यंत बाकीच्या हम्म. कर्माचा बंध सुरू आहे. तो कर्म बंध होईल त्याला, पण हम्म. कारमायन शरीराचा बंध नाही होणार आता. हम्म. कारमायन शरीराची जी स्थिती सांगितली, प्रकृती सांगितली, तो नाही आहे इथे. अच्छा. हम्म. तर हे सगळे त्याचे बंधात्म गेले. पुढे आपल्याला बघायचंय आता सत्व प्रकृती, सत्वाचं कोष्टक. सत्व उद्याला पाहू. पहिल्यांदा आपण बघू की या गुणस्थानात आश्रव किती असतो. आश्रवाचं येणारच आहे, 24 स्थानामध्ये आहेच ते, पण तरी स्वतंत्र रीतीने आश्रव किती राहील. तर आश्रव त्याच्या जीवनात आता मिथ्यात्वाचा आश्रव राहणार नाही, अविरती गेलेले आहे. कषायांपैकी किती कषाय कमी झाले. पहिल्या गुणस्थानात काहीच नाही होणार ना कमी. नाही, पहिल्या गुण 8वं गुणस्थान लावतो ना आपण, 8वं. अच्छा, 8वं लावत आहे. अच्छा, मला वाटलं हा पहिल्यापासूनच बघत आहे का. हा, पहिलेपासून लावलं तरी चालते, नाही नाही, चालेल मला वाटलं असं पहिलेपासून. की पहिल्या हा, गुणस्थानापासून. तर आता 8व्या गुणस्थानात आता किती कर्माचा आश्रव रुकला. तर आता मिथ्यात्वाचा होणार नाही, अविरती नाही. रुकली. आता कषायांपैकी किती रुकले. 12. 12. चार संकलन काय अनंतानुबंधी. हा, संज संज्वलन आहे आणि नो हा, नो कषाय आहे इथे अजून नऊ विद्यमान, नकशा आहे. म्हणून नो नो कषाय आणि संज्वलन 12, 4. 21, 4 13 ना. 4. हा, 13. 13. त्याच्या 13 प्रकृतींचा आश्रव आहे, कषायांचा आश्रव आहे, आणि 12 कषायांचा आश्रव रुकलेला आहे. आणि योग, आता योग किती राहील. आरद्वीत नाही, वैक्रियक नाही, 4 नाही झालं, मिश्र पण नाही आहे. म्हणजे आता 4 कारभार पण. मनाचे, 4 हा वचनाचे आणि हा, एक योग औदारिक काय योग. एक अवधान काय. औदारिकच राहील ना एकटा. आणि हो, म्हणून 9 योग आणि 13 13 प्रकारचे कषाय, अशा प्रकारचा म्हणजे त्याला आश्रव राहील आणि बाकीचे राहणार नाही. आणि इथे आश्रव विच्छुत्ती कितीची होईल आता या गुणस्थानात, 8व्या गुणस्थानात आता आपण बघितली. विच्छित्ती हास्य, आरद्वीत रती, नाही. अरती, 6ची की बंध विच्छुत्ती झाली, म्हणजे पुढच्या गुणस्थानात आता आश्रव नाहीये त्याचा. म्हणजे ही आश्रव विच्छुत्ती 6 लोकशयांची आता आश्रव विच्छुत्ती या ठिकाणी आहे. संज्वलन 4, नो नो कषाय अशा प्रकारचे 22 यांनी आश्रव आहे आणि 6ची आश्रव विच्छुत्ती त्याला होणार आहे. नंतर जर भाव आपल्याला लावायचे असेल तर या गुणस्थानात भाव, औपशमिक भाव दोन्ही असतील, दोन्ही राहू शकतात. एक तर सम्यक्त्व औपशमिक राहू शकतं किंवा चारित्र चारित्र. पण, दोन्ही राहू शकतात. शाईक पैकी शाहीत सम्यत्व असू शकतं. दोन्हीला सम्यक्त्व आणि क्षपक श्रेणी जर तो चारित्र. आरोहण करत असेल तर चारित्र चारित्र पण पण. राहू शकतं. क्षायपक्षमिक भाव सम्यत्व सम्यक्त्व असेल. क्षायपक्षमिक सम्यक्त्व आता 8व्यात नाही, नाही, त्याच्या औषधी तिथे 2च राहिले आता.
क्षायक्षमिक 7 पर्यंतच आहे, 8व्यात नाही आहे. म्हणून ज्ञान, दर्शन, 3 ज्ञान, 4 ज्ञान, 3 4 ज्ञान, दर्शन, 5 3 लब्धी, दर्शन. नंतर क्षायोपक्षमिक चारित्र्य म्हणू शकतो एका दृष्टीने, नाहीतर नाही लावलं तरीही चालते क्षायोपक्षमिक चारित्र्य, कारण अपक्षमिक किंवा क्षायिक चारित्र्याची सुरुवात आहे. म्हणून अशा प्रकारची 4 ज्ञान, 3 दर्शन आणि 5 लब्धी अशा प्रकारचे क्षायोपक्षमिक भाव राहतील. औदैक भावामध्ये औदैक अज्ञान, एकच गती, मनुष्य गती, एक असिद्धत्व, असिद्धता, एक इच्छा, नंतर 4 कषाय, 4 अजून आहे ना 8व्यात 4 कषाय, 3 वेद पण 3 आहे, आणि लेशा, शुक्ल लेशा, एकच लेशा, एकच लेशा. पारिणामिक भावामध्ये 2 भव्यत्व आणि जीवत्व, भव्यत्व अशा तऱ्हेने भाव राहतील. उद्याला आपण सत्वाचं प्रकरण बघू आणि या गुणस्थानात काय आवश्यक होतात की ज्याच्या माध्यमातून पुढच्या गुणस्थानात हा कर्माचा उपशम करू शकतो किंवा क्षय करू शकतो, त्या परिणामांची जाती आपण बघू. सत्व आणि परिणाम उद्याला बघू. चिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकानो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.